तुमका प्रॉमिस केलेले आसा, हांवें पयलींसून प्रॉमिस करीत येयलेलो आसा, जे 80% जे वोटिंग जाता त्याचे 80% आम्ही भारतीय जनता पार्टीक दितले म्हणून. हे उतारा तुमच्या सायडीसून सीएमाक आनी मॅडमीक दिवपाचे काय ना, दिवपाचे काय ना सर. हे सगळ्या लोकांच्या वाटेनसून तुमकां हांव प्रॉमिस करता, हे आमच्या बायणा एरिया स्पेशली 7, 8 आणि 9 हांगा सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टी तुमकां लीड घेवन दितलो. हे सगळ्या लोकांचो विश्वास आसा सर, आणि त्यांचे उतार आसा. आणि जे 80% वोटिंग जातली तेजे भितरले 80% वोटिंग आम्ही दितले. परत एकदा तुमकां सगळ्यांक हांव हात जोडून धन्यवाद म्हणटा, कितें तुमी इतले मोठे संख्येन तुम्ही सगळे जाण हांगा उपस्थित रावले. हे आमचे सगळे यूथ असे फाटल्यान आसा. हांव तांकां म्हणटालो फाटी कित्याक नाका म्हणलें, पयले हे सगळे जाण हांगा आमचे यूथ जमलेले आसा. तुमकां सगळ्यांक मनाक आजानसून परत एकदा तुमकां सब लोगों को मैं शुक्रिया कहना चाहता हूँ और सबको यहाँ पे आने के लिए धन्यवाद कहना चाहता हूँ. की जरूरत नहीं है, क्योंकि जब तक हम लोग इधर है हम लोग सब लोगों को साथ लेके चलेंगे. आप लोग ने तो मेरा व्यवहार देखा रहेगा, मैं सब लोगों को साथ में लेके चलता हूँ. वो कोई भी रहने दो, मैंने कभी अमीर गरीब, हमारे फिशरमैन भाई, हमारे मुसलमान भाई, कैथलिक भाई, बाकी के हमारे अपने दक्षिण भारतीय भाई लोगों को कभी डिफ्रेंशिएट नहीं किया. सब लोगों को साथ लेके चल रहा हूँ मैं, किसी के पास नहीं. और मैं वापस पूरे बायणा के लोगों को एक ही प्रॉमिस करना चाहता हूँ, क्योंकि आप लोगों का सबसे बड़ा जो डर है, जो आप लोगों को हमेशा सताता है, वो आप लोगों का घर के बारे में. और मैं इतना ही कहना चाहता हूँ, जब तक हमारे साथ हमारा सीएम का आशीर्वाद है, सीएम का सपोर्ट है, भारतीय जनता पार्टी का सपोर्ट है, तब तक आपके घर को कोई हाथ भी नहीं लगा पाएगा. ये मैं आप लोगों को वादा करता हूँ. और आप लोग मेरे पे भरोसा कर सकते हैं, क्योंकि मैंने जब भी आप लोगों को वादा किया है, भरोसा किया, आप लोगों ने हमेशा मेरा साथ दिया है. आपने कभी मेरा साथ नहीं छोड़ा है. इसलिए मैं आप लोगों को सबसे गुजारिश करता हूँ, बाकी का जो भी यहाँ पे अफवाहें जो फैल रही है उसके ऊपर ध्यान मत दे दो. हमारे इलेक्शन 7 तारीख को है, आज 1 तारीख है, 7 तारीख को इलेक्शन आ रहे लोकसभा के. मैं चाहता हूँ आप लोग सब लोग जितने हमारे बायणा के लोग हैं, क्योंकि हम लोग के ऊपर वो टैग लगना नहीं चाहिए कि बायणा के लोगों से भारतीय जनता पार्टी को सपोर्ट नहीं मिल रहा है बोल के. ऐसा मत करो. ये अगर करेगा कल मेरे को ताकत नहीं रहेगी. यहाँ पे समझो वोट कम गिर गए बायणा में, तो मेरे को ताकत नहीं रहेगी, मेरे को मुंह नहीं रहेगा सीएम के पास जाके आप लोगों के लिए लड़ने के लिए. क्योंकि मेरे को ताकत मिलेगी, आप लोग अगर मेरे को ये एरिया से पूरा अगर भारतीय जनता पार्टी को लीड लेके देगा, तभी मैं हक से जाके आप लोगों को लेके जाके मैं आप लोगों के लिए लड़ सकूंगा. मैं सही बोल रहा है क्या नहीं बोल रहा है, बताओ. सही बोल रहा है क्या नहीं? आप लोग चाहते हैं कि मैं जाके छाती ठोक के सीएम के पास खड़ा जाके बोल दूं बाबा ये लोगों का काम होना चाहिए? आप लोग चाहते हैं क्या नहीं चाहते? वापस मैंने आप लोगों के घर के बारे में बोला है, आप बिल्कुल बेफिक्र है. यहाँ पे जो भी इश्यूज है, मेरे को मालूम है बायणा लोगों में ये बहुत साल हो गए डेवलपमेंट नहीं हुआ था. इधर का डेवलपमेंट करने का मैं आप लोगों को वादा करता हूँ, यहाँ पे हो जाएगा. लेकिन मैं आप लोगों से सबसे वादा चाहता हूँ कि 7 तारीख को जो सवेरे सवेरे हम लोग के मुर्मागुआ से हम लोग भारतीय जनता पार्टी को वोट करेंगे, हम लोग कमल के निशानी पे वोट करेंगे. और मेरे को पूरा यकीन है आप लोग सब लोग मेरा साथ देंगे. मैं सीएम को ये भी कहना चाहता हूँ सर, आज हमारे मुर्मागुआ से स्पेशली हमारे बायणा एरिया से वार्ड नंबर 7, 8, 9 से ये तीनों वार्ड से यहाँ पे हमारे बहुत सारे हमारे मेरे मुसलमान मित्र, मेरे भाई, मेरे कैथलिक भाई, मेरे फ्रेंड्स, हमारे बाकी के दक्षिण भारतीय मेरे साथी जो यहाँ पे इतने साल से रह रहे, हमारे बाकी के समाज के लोग, सब लोग यहाँ पे आज भारतीय जनता पार्टी को ज्वाइन होने जा रहे हैं. कम से कम 250-300 लोग ज्वाइन होने को जा रहे हैं. इसलिए मैं आप लोगों का सबका शुक्रिया अदा करना चाहता हूँ. और दूसरी तरफ से जो हमारे मुर्मागुआ के जो न्यू वोटर्स है, कहाँ पे हो न्यू वोटर्स हमारे जो फर्स्ट टाइम वोट करेंगे, कहाँ पे हो फर्स्ट टाइम वोटर्स? आप लोग सब लोग खड़े हो जाओ जो फर्स्ट टाइम वोट करेंगे. अगले 6 महीने के अंदर हमारे मुर्मागुआ कॉन्स्टिट्यूंसी में नया हॉस्पिटल बनेगा, सब हमारे मुर्मागुआ के लोगों के लिए.
डेवलपमेंट काम जो हम कर सकते हैं, तो सिर्फ हमारे चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत जिस तरफ से हम लोग को सपोर्ट कर रहे हैं, मैंने तो खुद देखा जिस तरफ से हम लोग को सपोर्ट, स्पेशली हमारे फिशरमैन भाई लोगों के लिए। आज भाई फिशरमैन भाई लोगों का जो मीटिंग हुआ, वहाँ पे जो हम लोग को जो ब्रेक वाटर चाहिए, जो हमारे नाव जो है उसको अंदर जाके पार्क करने का, उसका भी सीएम ने सैंक्शन करके हम लोग को 18 करोड़ का इतना बड़ा प्रोजेक्ट उधर बन रहा है, जहाँ से फिशरमैन को पूरा आराम मिलेगा। उन लोग को बार बार अपनी नाव लेके दूसरे जगह पे जाने की जरूरत नहीं रहेगी। जो उधर अपना रैम्प चाहिए, नेट बाइंडिंग शेड चाहिए, इसके लिए भी हम लोग ने सीएम से बात किया और जल्द से जल्द वो लागू हो जाएगा और जल्द से जल्द वो भी बना के हम लोग लेंगे। यहाँ पे आप लोगों को मालूम है सबसे इम्पोर्टेंट इश्यू, क्योंकि हमारे पास 2 एसोसिएशन है, एक दस्तरी एसोसिएशन, हमारे बाइना एसोसिएशन, और ये दोनों एसोसिएशन का जो भी इश्यू है फिशरमैन का और बाकी हमारे बाइना एरिया के लोगों को जो भी इश्यू है, वो हम लोग लेके हमारे सीएम के पास जब भी मैं जाता हूँ, कभी मेरे को ना नहीं कहता है, हमेशा मेरे को सपोर्ट किया है, कभी चीज के लिए ना नहीं कहा है। जो भी रहने दो, कोई भी चीज रहने दो। अभी रिसेंटली बाइना में जब वो हमारे फिशरमैन भाई का जाल जो था वो जल के राख हो गया था, तभी उसका अभी तक उसको कुछ कॉम्पेंसेशन नहीं मिला, कुछ भी नहीं मिला। लेकिन जब मैं सीएम के पास गया और बोला ऐसा ऐसा उन लोग का हालत है, इतना इतना उन लोग को लॉस हो गया, तो सीएम ने तुरंत उन लोग की पूरे फैमिली के लिए एक लमसम अमाउंट देके उन लोग को किधर तो हम लोग ने हेल्प करने को पहुंचा। ये और कोई नहीं कर सकता है, और ये मैं क्यों कर सकता हूँ, क्योंकि आज हमारे पास हमारा गवर्नमेंट है, हमारा सीएम है, जो हम लोग को इतना सपोर्ट करता है, इतना साथ देता हूँ, और उसी भरोसे के ऊपर हमेशा मैं आप लोगों को कहता हूँ कि आपको बिल्कुल चिंता करने की जरूरत नहीं है, हम आपके साथ हैं। और जो भी काम है, बाकी के लोग आएंगे, कुछ बोलेंगे, गलत बोलेंगे, इधर अफवाहें फैल रही है, मजहब पे फैल रही है, हमारे कैथलिक भाई को लोगों को भड़का रहे हैं, हमारे मुसलमान भाई को भड़का रहे, हमारे बाकी लोगों के धर्म के लोगों को भड़का रहे। ऐसा नहीं है। मैंने आप लोगों को वादा किया, मैं आप लोगों के साथ हूं और हमेशा मैं आप लोगों के साथ में रहूंगा। किसी के बहकाव में आने की जरूरत नहीं। सामने खड़े हैं, ये सब हमारे फर्स्ट टाइम वोटर है, जो आप लोग पहली बार वोट करने को जाएंगे। तुम्ही सगळे जण फर्स्ट टाइम वोट करताले नो? कोणाक करताले? परत एकदा व्हडल्यान समजाय, म्हाका आवाज येना, सराकूय आवाज येना। तुम्ही सगळे जण फर्स्ट टाइम वोटर, तुमच्या मनान कितें आसा? कोणाक वोट करताले तुम्ही फर्स्ट टाइम? तुमचो वोट फर्स्ट टाइम वोट नरेंद्र मोदीक वचोंक जाय। कोणाक वचोंक जाय? कोणाक वचोंक जाय तुमचो फर्स्ट टाइम वोट? थँक्यू। तुमचे मोलादीक सामके मार्गदर्शन, आशीर्वाद, प्रेम आणि सहकार्य म्हाका दिला, ताका लागून हांव तुमकां सगळ्यांक आभार मानता आनी सगळ्यांक हांव धन्यवाद मानता। हांव तुमकां विश्वास दिता की हांव गोंयच्या कल्याणाक लागून हांव सामके प्रामाणीक रितीन आनी निश्ठेन काम करतलें म्हणून, आनी सदांच दक्षिण गोंयचे सगळे लोक म्हजे सामके मुखेल प्राधान्य आसतले। आमी सदांच म्हणटात की गोंय जें पळय आसा तें एक सामाजीक एकचाराचें एक आदर्श राज्य म्हणून। सगळीं आमी मुसलमान भाव भयणां, हिंदू भाव भयणां, क्रिस्तांव भाव भयणां सगळीं आमी एकत्र आसतात आनी अशेंच रावपा जाय फुडेंय बी। गोंय आनी गोंयच्या हिताक खातीर तुमकां खबर आसा भारतीय जनता पार्टी खूब वावर करता, आनी आमी माननीय मोदीजीचे आनी डॉक्टर प्रमोद सावंताच्या नेतृत्वान आमी पळयलां भारताचे आनी गोंयचे कशे विकास जाला ते। तुम्ही सगळे पळयात, तुम्ही साधन सुविधा पळया गोंयांत जी पळय आसा ती सगळे तांचे नेतृत्वाक लागून, आनी आमचे डॉक्टर प्रमोद सावंत सामके भरपूर वावर करता तुमकां सगळ्यांक लागून। म्हळ्यार आमी ताका खूब खूब धन्यवाद म्हणपाक जाय आनी खूब देव बरें करूं म्हणपाक जाय। आमचे माननीय मोदीजी बी खूब प्रयत्न करतात आनी तांची सपनां आसा। सदांच आमी म्हणटात, आमी उतर दिला माननीय मोदीजीक की आमी सदांच तांचे बरोबर आसतले म्हणून, आनी म्हाका मत दिवप म्हणल्यार माननीय मोदीजीक मत दिवप आनी मोदीजीच्या विकसीत भारताचे सपन साकार करपाक मत दिवप।
हांवें तुमकां सगळ्यांक आश्वासन दिलां की हांव निवडून येतरी हांव दक्षिण गोंयाक एक तुमकां लागून एक कार्यालय ओपन करतलें म्हणून, आनी आमचे सदांच सहवास आसतलो. आनी दुसरें म्हणटा तें जें कितें दक्षिण गोंयच्या गरजेचें आसा, जें कितें विकासा खातीर गरजेचें आसा तें हांव सेंट्रल स्किमांतल्यान हाडपाक तुमचे खातीर हांव पूर्ण तरेन हांव प्रयत्न करतलें. हो तुमकां सगळ्यांक म्हजो आश्वासन. हांगा म्हाका खूब संख्येनी म्हाका बायलां दिसतात. हांव सदांच म्हणटा की भारतीय जनता पार्टी सगळ्यांक बायलांक प्रोत्साहन दिता, भरपूर आदार दिता. आनी आमी सदांच म्हणटात की जे सगळे बरें काम दादले बरे भशेन करपाक शकतात तशेंच बरे भशेन काम बायलांय करपाक शकतात. आनी माननीय मोदीजीन आमचे सगळ्या बायलांचें सशक्तीकरण करपाक जाय. ताका लागून ते ह्या खातीर भरपूर वावर करतात. तुमी पळयलां 33% तांणी आरक्षण दिल्लें आसा विधानसभेन आनी लोकसभेन, आनी गोंया 50%. आनी ही खरीच बरी अभिमानाची गजाल आसा. हे म्हणून हांव सगळ्यांक तुमकां देव बरें करूं म्हणटा. अब की बार म्हणटा उपरांत 400 पार संकल्पान सांगूंक ना अजून, सांगला न्ही. अब की बार, फिर एक बार. हिंदी में बात करूं या कोंकणी में मिक्स करूं? कोंकणीन काय हिंदीन रे? कोंकणी सगळ्यांक कळटा, दोगा तिगांकूच कळना, ताका सेपरेटली सांगता मागीर. कळटा मरे? भारतीय जनता पार्टीच्या आयच्या मिटिंगेक हांव संकल्पाचें भाशण बारीक आयकतालो. संकल्प सामको खूब हितून पट तिडकीन म्हणटा पळय न्ही आमी, जोर जोर से बात कर रहा था, एकदम पट तिडकीन. म्हणजे जेका आत्मीयता आसा हे करपाकूच जाय आनी हे जावपाकूच जाय, जेका आमी म्हणटा पळय न्ही तेका पट तिडक म्हणटा. त्या पट तिडकीन तो उलयतालो आनी उलोवण्या फाटीमागचो तेजो उद्देश आसा. हांव परत एकदा सांगता, बूथ नंबर 7, 8 आनी 9, वार्ड नंबर 7, 8 आनी 9 ह्या वार्डात भारतीय जनता पार्टीच्या कमळाक मेजॉरिटी मेळटली काय ना? मेळटली जाल्यार म्हाज्या बरोबर सगळे जाण हात वयर करात. भारत माता की, भारत माता की. हांवें कित्याक विचारला सांगता हांव. संकल्प पयलीं काँग्रेसीन आसलो तेन्ना तुमी हातीचेर मत मारताले. आतां संकल्प भारतीय जनता पार्टीन येयला. याद ना जाल्यार सांगता, तेजें चिन्ह कमळ. कितें? कमळ. आनी तो कित्या खातीर आयला? तुमच्या खातीर आयला, डेव्हलपमेंटा खातीर आयला. म्हणजे मतदारसंघाच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटा खातीर आनी ह्युमन डेव्हलपमेंटा खातीर. हांवें कित्याक पयलींच विशय क्लियर करता जाल्यार तुमी म्हणटले की आमी तुकाच मत मारला आनी हेजेर मारले चुकोन. तें म्हणपाक नाका म्हणून हांवें क्लियर केला, तुमकां मत मारपाक जाय कमळाचेर. आनी तेन्नाच म्हणजे खऱ्या अर्थात आमी म्हणटले की संकल्प भारतीय जनता पार्टीत आयल्या उपरांत तुमची सगळी डेव्हलपमेंट जाली, जातली, अजूनय बी जातली. फुडली 3 वर्सां उरल्या, परतूय बी फुडें जातली, परतूय तो भारतीय जनता पार्टीचेर आमदार जातलो. बट ताज्या पयलीं तुमी प्रूव करपाक जाय की आमी संकल्पाच्या बरोबर आसा. आतां आमी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आसा काय ना? आसा जाल्यार परत एकदा हात वयर करात. भारत माता की, अब की बार, फिर एक बार. तेच मोदी सरकार हाडपा खातीर तुमी सगळ्यांनी संकल्पाक जो तेंको दिवपाक जाय पळय न्ही तो तुमी हांगासर प्रूव करपाक जाय. आयच्या सभेक आमच्या मदीं म्हणजे बंजारा समाजांचे महंत आसात, तांचे ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी पंडितजी हांगासर आयिल्ले आसा. आमची पल्लवी डेंपो, संजय सातार्डेकार आनी तुमी बाकी व्यासपीठाचेर मान्यवर आनी तुमी सगळे जाण ज्यांच्यानी सातत्यात ऑल इंडिया बंजारा समाजात आपलो तेंको भारतीय जनता पार्टीक देशभर दिला. आनी देशभर दिला म्हणून तांच्यांनी हांगासरूय आमकां पत्र दिलें. गोवा भारतीय जनता पार्टीच्या वतीन हांव तांचे खूब खूब आभार व्यक्त करता, तांचे खूब खूब अभिनंदन करता की तेंचो तेंको आमी वेलकम करता. आयच्या सभेक मातशें मदीं उलोवं नाका. न्यू वोटरां कडेन हांव फोटो काडपाचो आहा, तांकां गुलाब दिनाका. सगळ्या जाणां हांव फोटो काडटलो. कोण कोण आहा तितके हात वयर करा. न्यू वोटर
व्हेरी गुड. पयलेच फावटी सगळे जाण मतदान करता. आमचें मतदान कित्याक आमकां हें कळपाक जाय. आमी मतदान जें करता तें नरेंद्र मोदीजी खातीर, विकसीत भारता खातीर, नवनिर्माण भारता खातीर, आत्मनिर्भर भारता खातीर, मेक इन इंडिया खातीर, स्टार्टअप इंडिया खातीर, डिजिटल इंडिया खातीर, फिट इंडिया खातीर, क्लीन इंडिया खातीर. हांवें तुमकां कळपा खातीर सांगता, माननीय मोदीजी हे 4 तत्वाचेर काम करतात. इट इज अ नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण. आमी केन्नाच जात आनी धर्म हाच्या आधाराचेर राजकारण करिना आनी समाजकारणय करिना. काँग्रेसी खातीर काँग्रेस सदांच तूं खंयच्या जातींतलो, तूं खंयच्या धर्माचो हें करून राजकारण करता. तूं हिंदू, तूं मुस्लीम, तूं कॅथलीक हे तांच्या मदीं डिविजन घालपाचें काम जर कोण करता आसत जाल्यार काँग्रेस करता. भारतीय जनता पार्टी जी आसा हे विकासाचें राजकारण करता. आयज पर्यंत खंयचीच स्कीम खंयच्या आमच्या मुस्लीम भावाक आनी भयणीक मेळूंक ना अशें आसा जाल्यार म्हाका येवन सांगचें. गोंयांत आसलेली लाडली लक्ष्मी जाचेर 1 लाख रुपया मेळटा, म्हणजे हांगा सांग म्हाका 1 लाख रुपया मेळ्ळे कोण तरी हात वयर करात. 1 लाख रुपया जेणी घेतला हात वयर कर सारको. हे पळय फाटल्या सगळ्या जाणांनी घेतला. म्हणजे आमच्या मुस्लीम भयणींक सुद्दां लाडली लक्ष्मीचो 1 लाख घेतला. मामी बस लाडली लक्ष्मीचो 1 लाख घेतला. गृह आधार स्किमीच्या अंतर्गत 4,500 रुपया आयले काय येवंक ना वांगडात. हांव तुमकां विचारता आयले बरोबर न्ही. 3 म्हयन्याचे पयशे पेंडींग उरिल्ले ते सगळे 4,500 रुपया इलेक्शन कमिशनाचे पयशे घेवन वांगडाच अकाउंटाचेर घातले. अशी काय योजना ना जी योजना स्पेसिफीक एकाच समाजा खातीर दिता, एकाच जाती खातीर दिता ना. भारतीय जनता पार्टीच्या सरकारात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास आम्ही सगळ्या जाणांक बरोबर घेऊन वचपाचो विकास करता. आणि विशेष करून तर नारी शक्तीक प्राधान्य दिता. नारी शक्तीक प्राधान्य दिता असताना आम्ही म्हटला की प्रधानमंत्री आवास योजना आज महिला भगिनीच्या नावाचेर आम्ही घर करता. हर घर नल से जल, ज्यांच्या घरात 21 वर्सां जालो नळ नासलो त्या घरात नळ पावोवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते माननीय मोदीजीत केलें. प्रत्येक घरात शौचालय म्हणजे टॉयलेट दिवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते माननीय मोदीजीत केलें. जिच्या घरात टॉयलेट ना त्या महिला भगिनींक खबर आहा की टॉयलेटीची समस्या कितें ती, तिका खबर आहा टॉयलेटीचो इम्पॉर्टन्स कितें तो. प्रत्येक घरात LPG कनेक्शन, ज्या घरात LPG कनेक्शन नासलें त्या घरात LPG कनेक्शन दिवपाचें काम कोणी केलां आसत जाल्यार माननीय मोदीजीत केलां. काँग्रेसीच्या कार्यकाळात गेली 50 वर्सां काँग्रेस ह्या देशाचेर राज्य करता. आता एकट्याने घेतला हात वयर कर सारको. हे पळय फाटल्या सगळ्या जाणांनी घेतला. म्हणजे आमच्या मुस्लीम भयणींक सुद्दां लाडली लक्ष्मीचो 1 लाख घेतला. मामी बस लाडली लक्ष्मीचो 1 लाख घेतला. गृह आधार स्किमीच्या अंतर्गत 4,500 रुपया आयले काय येवंक ना वांगडात. हांव तुमकां विचारता आयले बरोबर न्ही. 3 म्हयन्याचे पयशे पेंडींग उरिल्ले ते सगळे 4,500 रुपया इलेक्शन कमिशनाचे पयशे घेवन वांगडाच अकाउंटाचेर घातले. अशी काय योजना ना जी योजना स्पेसिफीक एकाच समाजा खातीर दिता, एकाच जाती खातीर दिता ना. भारतीय जनता पार्टीच्या सरकारात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास आम्ही सगळ्या जाणांक बरोबर घेऊन वचपाचो विकास करता. आणि विशेष करून तर नारी शक्तीक प्राधान्य दिता. नारी शक्तीक प्राधान्य दिता असताना आम्ही म्हटला की प्रधानमंत्री आवास योजना आज महिला भगिनीच्या नावाचेर आम्ही घर करता. हर घर नल से जल, ज्यांच्या घरात 21 वर्सां जालो नळ नासलो त्या घरात नळ पावोवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते माननीय मोदीजीत केलें. प्रत्येक घरात शौचालय म्हणजे टॉयलेट दिवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते माननीय मोदीजीत केलें. जिच्या घरात टॉयलेट ना त्या महिला भगिनींक खबर आहा की टॉयलेटीची समस्या कितें ती, तिका खबर आहा टॉयलेटीचो इम्पॉर्टन्स कितें तो. प्रत्येक घरात LPG कनेक्शन, ज्या घरात LPG कनेक्शन नासलें त्या घरात LPG कनेक्शन दिवपाचें काम कोणी केलां आसत जाल्यार माननीय मोदीजीत केलां. काँग्रेसीच्या कार्यकाळात गेली 50 वर्सां काँग्रेस ह्या देशाचेर राज्य करता. आता एकटो साहब जाधव जो आसा म्हणजे तो प्रधानमंत्री जावपाक भोंवता. कोण तो हां तोच. हांव नांव घेयना, तुमकां खबर आहा. आता तो जेन्ना आपूण प्रधानमंत्री जावपा खातीर भोंवता तो केन्नाच प्रधानमंत्री जावचो ना. बरोवन घे
फुडली 50 वर्सां भारतीय जनता पार्टीचे सरकार आसतले गोंयांतूय बी आनी देशातूय बी. हे ठळकपणे हांव सांगता. कित्याक तर गेली 50 वर्सां ज्या पद्दतीन म्हणजे पयलो प्रधानमंत्री कोण आसलो तो तेजो कोण तेजो पणजो आशिल्लो. जवाहरलाल नेहरू म्हणजे राहुल गांधीचो पणजो आशिल्लो. ताज्या उपरांत कोण जालो? इंदिरा गांधी. ताज्या उपरांत कोण जालो? राजीव गांधी. ताज्या उपरांत कोण जाली? ती जाली तेजी मम्मी. हे सगळे त्यांच्या घरात 4 प्रधानमंत्री जाल्या उपरांत सुद्धा या देशातल्या कितल्याशाच गांवांनी उदक ना, कितल्याशाच गांवांनी रस्तो ना, कितल्याशाच गांवांनी लायट ना, घर ना तेन्ना, टॉयलेट ना, गॅस ना. हे सगळे केन्ना जाले जाल्यार माननीय मोदीजी प्रधानमंत्री जाले तेन्नाच प्रत्येक गावात लायट पावली, उदक पावले, कनेक्टिविटी पावली. आता तर मोदीजी गॅरंटी दिल्ली प्रत्येक घरातल्यान म्हणजे पायपांतल्यान गॅस पावोवपाची. इतक्या मोठ्या प्रमाणात नारी शक्तीचो विकास केलो जो केन्ना विचारूय करूं नाशिल्लो. दुसरी गजाल आमी जेका युवा शक्ती म्हणटा म्हणजे आयच्या तरणाट्या खातीर म्हाज्या समोर बसलेले युवा वोटर आसात तांच्या खातीर स्किलिंग, रिस्किलिंग आनी अपस्किलिंग आमी म्हणटा आसतना की प्रत्येकाक स्किल्ड एड्युकेशन दिवपाची गरज आसा. आमी ITI आसतले किंवा एड्युकेशन सेक्टरात ड्युअल डिग्री सिस्टम आसतली, न्यू एड्युकेशन पॉलिसी आसतली. प्रत्येकाक अशा पद्दतीचें एड्युकेशन जाय की तेणी घेतल्या उपरांत ताका काम मेळपाक जाय. मागीर ती एप्रेंटिसशीप पॉलिसी आसतली, फेलोशीप पॉलिसी आसतली. अशा पद्दतीच्या न्यू एड्युकेशन पॉलिसीच्या मार्फत युवा शक्तीक ताकद दिवपाचें एड्युकेशन हे माननीय मोदीजी सुरवात केला. आनी तिसरी इट इज किसान कल्याण. हांव किसान कल्याण कित्याक सांगता तें आयकात. किसान म्हणजे शेतकरी हो अन्नदाता आसा आनी त्या शेतकऱ्याक पयले फावटी किसान क्रेडिट कार्ड मेळ्ळें, पयले फावटी किसान फसल विमा योजना कार्ड मेळ्ळें, पयले फावटी सॉयल हेल्थ कार्ड मेळ्ळें. आत्तां तुमच्या पैकी थोडे जाण नुस्तेकार आहात. त्या नुस्तेकार भाव आनी भयणीक हांव आत्तां पयली एक मिटींग करून येयलो. पयले फावटी गोंयकार नुस्तेकार भाव आनी भयणीक किसान क्रेडिट कार्ड मेळ्ळा. ताका जमीन घाणाक दवरपाची गरज ना. किसान क्रेडिट कार्ड म्हणजे ताका 1,60,000 रुपया. गॅरंटी कोणाची? गॅरंटी कोणाची? मोदीची गॅरंटी. मोदीच्या गॅरंटीचेर 1,60,000 रुपयाचें लोन ताका डायरेक्ट 4% रेट ऑफ इंट्रस्टान मेळटा. म्हाका अभिमान आसा म्हाजो गोंयकार नुस्तेकार भाव, गोंयकार दूदकार भाव आनी गोंयकार शेतकार भाव जाका किसान क्रेडिट कार्ड ज्याच्या हातात मेळ्ळा ताका कोपरेचे पयशे घेवपाची गरज ना, ताका सावकारी कर्ज घेवपाची गरज ना. 4% रेट ऑफ इंट्रस्टाचेर मोदीच्या गॅरंटीचेर ताका 1,60,000 रुपया लोन मेळटा. ही खरें म्हणजे मोदीची गॅरंटी आसा. आनी ह्या पद्दतीत किसान सक्षम करपा खातीर आमी पळयता की पयले फावटी किसान क्रेडिट कार्ड दिले गेले. चवथी जी गजाल हांव सांगता इट इज वन नेशन वन रेशन. आमी 5 किलो तांदूळ मोफत कोण कोण घेता? हात वयर करात, हात वयर करात. घरात मनीस कितले आसा? 4 मनीस तुज्या घरात आसा जाल्यार 5 म्हणजे 5 20 किलो तांदूळ म्हयन्याक तुका फुकट मेळटा. मेळटा काय ना? फुडली 5 वर्सां तेच तांदूळ तुका फुकट मेळटाची गॅरंटी कोणाची? मोदीची गॅरंटी आसा. आनी ह्या मोदीच्या गॅरंटीचेर फुडल्या 5 वर्सां आमकां सगळ्या जाणांक आमकां ही गॅरंटी जी आहा ती मोदीची गॅरंटी आसा. म्हणून हांव तुमकां सांगपाक आयलां, हांव तुमच्या कडेन तुमचो सपोर्ट मागपाक आयलां, हांव तुमचो तेंको मागपाक आयलां. तेंको मागपाक म्हणजे ज्या पद्दतीन संकल्पात उतर दिलां की ह्या वार्ड नंबर 7, 8 आनी 9 ह्या तिनूय वार्डांनी माननीय मोदीजीक लीड मेळपाक जाय. जेन्ना कमळाक लीड मेळटली तीच लीड संकल्पाक लीड मेळटली. ती फक्त म्हणजे बाय पल्लवी डेंपोक न्ही, ती लीड जी आसतली आनी क्लियर कट कळटलें की तुमी कोणाक तेंको दिलो तो. म्हणून तर हांव तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करता की अशा पद्दतीचे जे नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण ह्या सगळ्या हातूंतल्यान हो तेंको तुमी सगळ्यांनी मोदीजीक दिवचो म्हणून हांव तुमच्या कडेन मागपाक आयलां. दितले काय ना? दितले आसात जाल्यार सगळ्या जाणांनी आपले मोबायल वयर काडात. मोबायलाची लायट पेटयात सगळे जाण एके कडेन A to Z. सगळ्यांनी आसा तितके जाण मोबायल वयर काडात. परत कमळ फुलूया, चल 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 आता जोत पेटूया, करूया लख लख
आता आम्ही व्हरपाची आसा आणि हे सगळे करता आसतना आमी सातत्यात म्हणटा हातूंतल्यान आमचोय स्वार्थ आसा. आज जी भुरगीं आमची 20 वर्सांची भुरगीं आहा ती भुरगीं जेन्ना फाल्यां सकाळी 25 वर्सां उपरांत 45 वर्सांची भुरगीं जातली तेन्ना ती मोठ्या अभिमानान सांगतली हय आपूण जेन्ना पयले फावटी नरेंद्र मोदीजी वोट मारले विकसीत भारताचो फावंडेशन स्टोन मान्य मोदीजीत घातलो. त्या खातीर आमचे राष्ट्र जेन्ना अमेरिका आसतले रशिया आसतले हांच्याय पेक्षा फुडें वचून एक विकसीत राष्ट्र म्हणून फुडें येतले. ते विकसीत राष्ट्रात कॉन्ट्रिब्युशन कोणाचें आसतलें आमच्या सगळ्यांचें आसतलें आमच्या पेरंट्सांचें आसतलें आमचें आसतलें. म्हणून तुमच्या एका मताची किंमत हो देश विकसीत करपा खातीर आसा. तुमच्या एका मताची किंमत नवभारत निर्माण करपा खातीर आसा आणि ताका लागूनच आज आमी पळयता माननीय मोदीजीच्या मते भारत देश हो जगाचें मार्केट जावचें. जगाचें मार्केट जावचें इनोव्हेशनच्या बाबतीत जगाचें मार्केट जावचें फार्मास्युटिकल्सच्या बाबतीत जगाचें मार्केट जावचें रिसर्चच्या बाबतीत. आज आमी चंद्रयानाचेर गेल्या म्हणजे तेच पयले आसत जाल्यार फुडें इन स्पेसात वचपाक जाय आणि हे सगळें करता आसतना मोदीजीक तेंको जाय तो तुमचो सगळ्यांचो. मोदीजीक मोग जाय मोदीजीक मत जाय हे सगळें तुमच्या सगळ्यांचें आणि हे तुमच्या सगळ्यांच्या आदाराचेर शक्य जातलें. तुमी येता त्या 7 तारखेक तुमचें एक मत ह्या देशाचो इतिहास घडयतले. तुमचें एक मत हे विकसीत राष्ट्र करतले. तुमचें एक मत आमी म्हणटा की आमकां सुपर पावर करतले. ह्या देशाक सुपर पावर करपा खातीर ज्याचो विचार केन्नाच काँग्रेसीन करूंक नाशिल्लो. जे काँग्रेसीन आयज पर्यंत फक्त करप्शन केला. काँग्रेसीन म्हणटा आयज पर्यंत केन्नाच ह्या देशाचो विकास करूंक ना. पयलेच फावटी ह्या देशाचो तरणाटो विकासाच्या बाबतीत उलयता. पयलेच फावटी ह्या देशाचो तरणाटो स्टार्टअप इंडियाचेर उलयता. पयलेच फावटी ह्या देशाचो तरणाटो आमी म्हणटा डिजिटल इंडिया आणि बाकीच्या सगळ्या फॉरेन पॉलिसीचेर उलयता. हे सगळे फुडें व्हरपा खातीर तुमच्या सगळ्यांची ताकद जी आसा ही मोदीजीच्या बरोबर जायी डबल इंजिनच्या सरकारा बरोबर जायी NDAच्या बरोबर जायी आणि सातत्यात गोंयच्या विकासाचेर तुमकां सांगपाची गरज ना. गोंयच्या विकासाचेर तुमी गोंयचो विकास पळयला. मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आसतलो अटल सेतू आसतलो जुवारी पूल आसतलो किंवा मनोहर पर्रीकर बायपास आसतलो किंवा तुमच्या हांगासर बांदलेलो MPT कनेक्टिव्हिटी रोड आसतलो असे असंख्य प्रकल्प आसतले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आसतले असे कितले तरी प्रकल्प जे आसा हे गोंयांत फाटल्या 10 वर्साच्या कार्यकाळात जाल्या आणि गेल्या 60-50 वर्सांक गोंयांत कितलेशेच फावटी काँग्रेसचे राज्य येयले आणि गेले केन्नाच तेंच्यांनी अशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करूंक ना. पयले फावटी ह्या 10 वर्सांक मोदीजीच्या डबल इंजिन सरकारा खातीर 35,000 कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जर गोंयांत करपाक शकले आसात जाल्यार फक्त आणि फक्त मोदीजीच्या खातीर. हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता आसतना आमी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करपाकूय विसरूंक ना. गोंयांतली ITI पासून IIT पर्यंत NIT आसतले नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी आसतले पोलार इन्स्टिट्यूट आसतले नॅशनल स्कूल ऑफ लॉ आसतले. ज्या तरणाट्याक गोंयांत जे एड्युकेशन घेवपाक जाय ती सुविधा आमी गोंयांत अवेलेबल करून दिल्या आणि ती बी अशी आमचो SC भाव आसतलो ST आसतलो किंवा तो OBC आसतलो किंवा तो जनरल कॅटेगरींतलो आमी म्हणटा की EWS आसतलो. ह्या सगळ्यांक ताकद दिवपाचें काम जर कोणी केलां आसत जाल्यार ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या काळात. काँग्रेसीत कशाच पद्धतीचो सपोर्ट दिवंक ना ताकद दिवंक ना एखाद्या तरणाट्याक उबो रावंक दिवंक ना. आणि उलट पक्षी आज जो काँग्रेसीचेर उबो रावला तो विरेटो फर्नांडीस ह्याच तालुक्यांतलो तो कितें सांगता पळयात तेजो व्हिडिओ. मुद्दामून तेजो व्हिडिओ पळोवपाची गरज आसा. अरे भारताचें संविधान हाडून आमच्या तकलेर मारलें म्हणटा. अरे मात तरी म्हाका दिसता अक्कल जाय आशिल्ली. भारताच्या संविधानाचो अपमान करता आसतना ह्या देशाचें सर्वोच्च संविधान जर आसत जाल्यार बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी बरयल्लें संविधान. वो देश चलता हे राज्य चलता कित्याचेर आसत जाल्यार त्या संविधानाचेर चलता. त्या संविधानाचो अपमान जे आसा हे गोंयकार केन्नाच सहन करून घेवचे ना. म्हणून त्या विरेटक सांगूंक सोदता अरे जो देशाच्या राज्यघटनेचो अपमान करता ताका लोकांनी झिटकारून लावपाची गरज आसा. आणि ज्या काँग्रेसीत जे भारतीय जनता पार्टीच्या बद्दल उलयता की संविधान बदलतले म्हणून आमकां संविधान केन्ना बदलपाची गरज ना. आमी सातत्यात सांगता हो चंद्र सूर्य आसे पर्यंत त्याच संविधानाचेर देश चलतलो. संविधान जर बदलपाची कोणी हे केलें आसत जाल्यार ती काँग्रेसीन केल्या. म्हणून ह्या काँग्रेसीक केन्नाच थारो दिवं नाका. म्हाका खबर आसा कारण जे म्हणजे सेक्युलरिझमची बात करतात ज्यो गोष्टी उलयतात अरे आयज पर्यंत आमच्या मुस्लिम भावा खातीर कितें केल्लें काँग्रेसीन आयज पर्यंत सांगात. भारतीय जनता पार्टीच्या सरकारात गोंयच्या 10 वर्साच्या कार्यकाळात खंयसर झगड्यो जाल्या कोणी झगड्यो केल्या केन्ना केल्या. अरे प्रत्येक फावटी इलेक्शन लागीं येयले काय खंय तरी एखादो खुरीस मोडून उडप खंय तरी एखादें देवूळ फोडप खंय तरी मुस्लिमांच्या मदीं झगडी लावप कोण लायता हेच राजकीय पक्ष लायतात जांकां साबीत करचें पडटा कारण भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थात सेक्युलर पार्टी आसा. सर्व धर्म समभाव करपी पार्टी आसा. खऱ्या अर्थात आमी म्हणटा
सगळ्यांचो विकास जर कोण करू शकता असत जाल्यार फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी असत. फक्त लोकांच्या मदीं जातीभेद आणि धर्मभेद करून मतां मागपाचो आदार करू नाकात. संकल्पान सारकें सांगलां, संकल्पान सरळ सांगलां, तुम्ही सगळे जाण म्हाज्या बरोबर जर आसत म्हणजे सगळ्यो गोष्टी विसरून जायते लोक येतले, जायते लोक तुमकां वेगवेगळ्यो गजाली सांगतले. जायते सांगतले की संकल्प आता कमळाच्या हितूर गेला, संकल्प आता मोदीजीच्या बरोबर गेला, संकल्प आता प्रमोद सावंताच्या बरोबर गेला. बट कित्याक गेला? तुमच्या खातीर गेला, या मतदारसंघाच्या विकासा खातीर गेला, या मतदारसंघातल्या भुरग्यांच्या खातीर गेला. ही याद दवरपाची गरज आसा. ताका स्वताचो स्वार्थ ना, तो जाय जाल्यार थंयसरूय रावूं शकतालो, बट रिस्क घेवन तो भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आयला. अरे गेल्या संघर्ष केल्या उपरांत 3 फावटी इलेक्शनाक रावल्या उपरांत 4थे फावटी निवडून आयल्या उपरांत या मतदारसंघातल्या लोकांक आणि मतदारसंघातल्या लोकांचो विकास करतलो आसत जाल्यार काँग्रेस पार्टी तो करूंक शकना. हे त्यांनी पळयलें आणि लागच्यान पळयलें. आणि जाका देशात नेतृत्व ना, ज्या पक्षाचो पार्ट टायम लिडर आसा, राहुल गांधी जो पार्ट टायम राजकारण करता, अर्धे दीस इंडियेत रावता जाल्यार अर्धे दीस थायलंडाक वता, मदींच खंय वयता हें कोणाकूच खबर ना, कितें करता हेंय कोणाक खबर ना. अशा पद्धतीचे पार्ट टायम पॉलिटिशियन देशाचो विकास करू शकना. तांच्यांनी एक युपीएचे अलायन्स, इंडी अलायन्स म्हणून केला आणि त्या इंडी अलायन्सचे पयर तो सांगता आमी जर चुकून निवडून येयले जाल्यार 5-5 जाण प्रधानमंत्री आसतले. तो कितें सरपंच ठरोवपाचो काय कितें, काय चेअरपर्सन करपाचो म्युनिसिपालिटीचो, एकटो बदललो काय दुसरो यो, दुसरो बदललो काय तिसरो यो. जसो हांच्यानी ठरयला आमच्या पंचायतीन जशे वाटून घेतात 5 वर्सांक 5 जाण सरपंच जावया, जाल्यार म्युनिसिपालिटीन सांगता 5 वर्सांक 5 जाण चेअरपर्सन जावया. अरे हो देश आसा, हो देश चलोवपाक जाय आणि हो भारत देश चलोवपा खातीर नरेंद्र मोदीजी सारखे नेतृत्व जाय. ते कणखर नेतृत्व, विजनरी लिडरशिप, या देशाची लिडरशिप फुडें GNH